काही हात तो मुलगा आहे, हुशार मुलगा ज्याने आम्हाला एकदा कापलंय. सो फ्रेंड्स, वेलकम टू अवर अनदर ब्लॉग. आता आपण चाललोय घरी. आपलं कॉलेज विलेज झालेलं आहे. आणि आपल्याला लागलेली आहे कारण की आपल्याला झालेलं आहे सर्दी वगैरे. काही समजत नाही काय करायचं काय नाही म्हणून आपण अर्धे लेक्चर सोडून चाललोय घरी. चला आता आपण घरी जाऊ. म्हणजे घरी जायच्या पहिले आपल्याला जायचं तर आता आपण चाललोय घरी. आपल्याला जायचं आता दवाखान्यात. कारण की आपल्याला नाही बरं. आपण लई आहे. तब्येत खराब झाली. चला आता आपण जाऊ दवाखान्यात मग बघू डॉक्टर काय म्हणतो काय नाही. तर चलो. विषय असा झाला की आपण कॉलेजमधून डायरेक्ट घरी आलो कारण की हॉस्पिटल बंद होतं. आता आपण जाणार आहे पतंग उडून हॉस्पिटलमध्ये. हे आपलं पतंग चालू आहे इकडे उडवणं मस्त. त्या डुग्ग्याला कापायचंय आपल्याला जाणे दुश्मन ते आपले. आम्हीच हे काटलं हे आम्हीच काटलं मित्रांनो. ते किती मोठे आम्ही किती छोटे. काटलं कसं पाप तुम्ही. बेटा तू तर अजून खूप लहान आहे रे. ठीक आहे बॉम्ब घ्या. जितकी बॉम्ब घ्या, तुझी वय मार आहे, नका. जितकी तुझी वय आहे तितक्यापेक्षा 2-3 म्हणजे डायरेक्ट 12 वर्ष वय आहे तुझी. 1200-1300 पतंग कापून बसलेलो आहे मी. फायर है मैं फायर. फायर है रे मैं फायर. मित्रांनो त्यांचा आम्ही पतंग कापून फेकला म्हणून आम्ही आडू राहिलोय बघा हे. एकच पतंग दिसतोय सगळीकडे काय विषय आहे का आमचा काही विषय नाही मित्रांनो. आम्ही आमचा मिशन कंप्लीट केलेला मकसद कंप्लीट केला आमचा दुसऱ्याला कापायचा. हे बघा हे चिल्लर बाल्टी आपली सगळी. दुसरी गँग आहे आपली. ते तिकडे भाई आपले आशिष भाई पण उडत आहे त्यांना पण कापू आपण. चला आता होल्ड करा तुम्हाला काहीतरी दाखवतो मी थांबा. तो हे बघा हे बघा हे तिकडं त्यांचा पतंग कट लागला की इकडे शिफ्ट झाला बघा हे दल बदलू या दल बदलू. आता पॉलिटिशियन लोकांपेक्षा पण खतरा निघाला डायरेक्ट एका झटक्यात तिकडे येऊन गेला आणि मला म्हणून राहिला मी आरडलो म्हणून. सगळ्यात जास्त आवाज येत होता. आता इकडे कशाला आला मग घरी चल इधर से निकलने डायरेक्ट क्या भाई ये हमारी पार्टी अभी. ते बघा मित्रांनो अजून एक पतंग उडतोय त्यांचा. तो पण फेकू आपण कापून टेन्शन नका घेऊ तोपर्यंत होल्ड करा. या पतंगाला बघा मी तुम्हाला दाखवतो हा पतंग. बघा किती अरे थोडं फाटलंय मित्रांनो गॅलरी पण काही विषय नाही असं बघा तुम्ही. यो 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 हे भांडण नका करू चुपचाप उडवा पतंग. हे अरे याला कसं काय दिलं हे दल बदलू आहे. नाही रे उडू दे रे उडू दे रे. दल बदलू आहे पण आरडला होता तो आता इकडून आरडणार आहे त्यांचा पतंग उडलाय. त्यांना डबल कापू आता आपण चला. काही नाही अरे मारामारी मारामारी. बैला ये मारा ना बीच बीच में उसको. आहेत भांडण चालू इकडे बरं का. मित्रांनो ब्लॉग माझा चालू आहे. भांडण हे करताय एन्जॉय पण मीच करतोय एन्जॉय हा पण करतोय. करा मारामारी करा डायरेक्ट हँड WWE स्मॅकडाऊन डायरेक्ट. मित्रांनो बघा आम्ही साध्या मांजावर पतंग उडतोय बघा किती साध्या मांजा आहे. त्या पप्पानी बघितलं होतं नालन मांजा साधा मांजा म्हण साधा मांजा कोणता मांजा आहे साधा मांजा म्हण काय साधा मांजा म्हणा काय हा साधा मांजा आहे साधा मांजा. डबल पुन्हा एकदा आम्ही त्या मोटिवेशन मध्ये गेलोय त्यांचा पतंग कापायचा. बघू आता काय होतं. गाईस ते पतंगच लपून टाकताय आम्हाला बघून. ए का आलं रे. गाईस पतंगच गायब झाला त्यांचा. पतंग कभी उड़ रहा ही नहीं. पेड़ लेने जाओ तो कट जा रहा था तुम्हें ये कटली जा रही थी ए डर क्या रे what डर गया ए गाईस पुन्हा एकदा पेज घेण्याच्या मूड मध्ये आहे सगळे. आम्ही पण एन्जॉय करतोय.
अरे 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 अरे. मित्रांनो माझा एकदम भारी म्हणतोय तो कटला तर. आणि पहिल्याने आमचा कापला तर उड्या मारत होता गिरगिरी. आता तर पेजेस घेत नाही मित्रांनो. हा जो मुलगा ओढतोय ना त्याचा फोटो दाखवून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल त्याच थोड्या वेळाने. तोपर्यंत तुम्ही हे एन्जॉय करा आमची मारामारी पतंगांची. लय खतरनाक चालू आहे. डायरेक्ट एक ओव्हर गोष्ट आहे. झाली मित्रांनो, पेस्ट झाली मित्रांनो. आता फक्त बघायचंय कटतो कोणाचा. सोडून दिली मित्रांनो त्याने पेज. हुशार आहे म्हणजे तू. हुशार आहे तू, हुशार आहे. हुशार आहे मित्रांनो, आमच्याकडून शिकलाय, हुशार तर असणारच आहे. अरे बाळा रॅप म्हणताना मन बरं का रॅप म्हण. खतरनाक चालू आहे मित्रांनो विषय. आम्हाला पण बाहेर जायचं त्यांना पण आय जमलं आता. गाईस पेज तर झालेली आहे. मित्रांनो आमचा पतंग अटकून गेला. मित्रांनो आमचा पतंग अटकून गेला. शिट पतंग अटकून गेला. शिट यार. अरे यार काय टायमाला पतंग अटकला राव. शिट काय भाई पतंग अटकला ना आपला. हा भाई हट यार मन पेज घ्यायला गेलो पतंग का शिट पतंग तिकडे अटकून गेला. कोणीतरी लंडर फेकून दिला मित्रांनो. पतंग पण अटकून गेला आपल्या समोर. जाऊ दे हट. काय हे पण हे दस्ता मारताय हट. विषय झाला मित्रांनो. त्यांना आम्ही कापायला गेलो. आमचा खाली पतंगच अटकून गेला. जाऊ द्या आता. आम्ही हे जे बोलतोय ते एन्जॉय करा तुम्ही. ते पतंगाला जाऊ द्या आता. आता आमच्याकडे पतंग नाही. उद्या उडू आम्ही पतंग डायरेक्ट संक्रांती उद्या तर चला. हा भाऊ आपल्याला एक गाणं म्हणणार तुम्हाला दाखवतो. आमचं डोकं आता सध्या नाही नाही गाणं म्हण. त्यामुळे तू रॅप म्हणतो ना रॅप म्हण. इतक्या रॅप म्हण एक रॅप म्हण. रॅप म्हण. रॅप म्हण एक रॅप म्हण. अण्णा रॅप. अरे भाऊ हे बघा हे बघा हे दल बदलू. याला हे स्वतःला एवढं भारी समजते. दल बदलू दल बदलू दल बदलू दल बदलू दल बदलू रे तू. अरे तू दल बदलू रे. हट बाजूला चल. दल बदलू तू हट. अर्नो भारी आहे. अर्नो हुशार आहे बघ. आता अर्नो रॅप पण म्हणून दाखव रे. अर्नो रॅप म्हण चल. काही हात तो मुलगा आहे. हुशार मुलगा ज्याने आम्हाला एकदा कापलंय. इथे येऊन फॉर्म करतोय. पतंग उडायला शिकवलं आम्ही. क्रिकेट खेळायला शिकवलं आम्ही. आम्हालाच म्हणून राहिला आम्ही तुला दोनदा कापलं म्हणे काय. अरे भाऊ शिल्लक शिल्लक आणि थांब थांब. या पतंग हा पतंग उडत होता. विकत या आणला पतंग उडत होता. विकत आणला हो. कुठून? अरे बाप काल काकाकडून विकत आणला होता. कितीचा आहे तो. श्रीनिवास वाल्याकडून. नाही कितीचा आहे नाही रे आत्ता पकडलं त्यांनी खरं बोलला. नाही डास तो वाला पकडलं होतं मी पिंक कितीचा आहे कितीचा होता हा? कितीचा आहे? मित्रांनो मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहिती करून देतो. हा पतंग हा A4 साईजचा पतंग. 20 रुपयाला पतंग आहे A4 साईजचा. आम्ही याला 5-5 रुपयात नाही 3-3 रुपयात आणायचं बरं का. हाच पतंग तो हाच. असं वाटतं याला फाडून फेकून द्या आपण काय संक्रांती द्या म्हणून सहन करावं लागतंय. आम्ही हेच पतंग आणायला चाललोय थोड्या वेळाने. चला प्रतीक दादा 3 रुपयाला नाही 5 रुपयाला भेटायचं. 3 रुपयाचं असं म्हणावं लागतं. ये 5 हा 5 रुपयाला भेटायचं. आता 20 ला झालं ना. रुपये ते पहिले आम्ही डोस तेव्हा. हे पाय तू क्रिकेट खेळता येतो का. नाही नाही ना मला मग पतंग उडवता येतं. हे बी नाही येत तुला. अरे आम्ही तर 200 ओमचा मांजा आहे ना त्याने कापला. तोच माझ्या आम्ही तुम्हाला दिलेला आहे. हा, 200 ओमच्या लेकरांनी कापला. म्हणून कापू शकतो तुम्ही आम्हाला. हा. नाही तर आम्हाला काय कापणं आम्हाला अरे, मुश्किल आहे. impossible आहे. इम्पॉसिबल म्हणून आहे मला काय. विचारून मी मित्रांना यांना कापणार. मित्रांनो, impossible आहे. की इकडे आता 10 तुम्हाला उद्या मी रुपयाला दाखवणार आहे तिथे आपले 4 रुपये. परम मी दुश्मन नाही घेत म्हणलं पतंग. फक्त मी नाही पतंगाच्या बाबतीत प्रवीण राजपूत. घेत. हा, प्रवीण राजपूत हा जो मुलगा आहे तो सगळ्यांना कापतो पण आम्ही त्याला पर्सनली कापतो. तर आता उद्या आम्ही तुम्हाला त्यांचा फेस रिव्हील करू. आमच्या गच्चीवरून तर त्यांच्या गच्चीवर डायरेक्ट. कारण की आपल्याकडे 16 प्रो टेन्शन नका घेऊ. जुवेरची भारी आहे. तर उद्या पण आपला उद्याचा ब्लॉग बघा. उद्याचा ब्लॉग लय भारी राहणार आहे. तर आता आपण चाललो हॉस्पिटल मध्ये. तर चला आता आपण हॉस्पिटल मधून आल्यावर भेटू. त्याच्यानंतर आपल्याला बाहेर जायचं. आता उद्या भेटू संक्रांतीला. हॅपी संक्रांत. गाईज आता मी आलोय पतंग वितंग घ्यायला. तिथे थोडा माहोल टाईट झालाय. डॉक्टरांनी सांगितलं तर बाहेर नको फिरू म्हणे. मी म्हटलं आज बाहेर नाही गेलो तर आपली संक्रांत सेलिब्रेट नाही होणार. चला आता आपण पतंग घेऊ. भाऊ आलेले आपल्या सोबत ड्रेसिंग मारले एकदम. नाही
गर्दी बघा गर्दी. भाऊनी काय केलं माहिती का तुम्हाला? भाऊचा शर्ट लय भारी आहे. भाऊनी अरे हे लय भारी कॉन्टेंट आहे बा. चला मित्रांनो, हे नंतर सांगतो शर्टाची गोष्ट. पहिले आपण पतंग घेऊ. याला इग्नोर करा, पतंग घेऊ आपण, चला. तर मित्रांनो, आता मी आलोय घरी, पतंग पतंग घेऊन. आपला ब्लॉग संपलेला आहे. चला आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.